इथे ऊस आहे, बाजूला ऊस आहे, इथले मधल्या ठिकाणून रस्ता अरुंद रस्ता आहे. इथून लोकांनी कसं यायचं पुढे? ज्यावेळेस लोकांचा आक्रोश होता, ह्या लोकांनी ही गाडी पूर्णपणे पेटवून दिली. लोकांचा आक्रोश, लोकांच्या वेदना खूप मोठ्या होत्या आणि ह्या संपूर्ण गाडीचा अक्षरशः म्हणजेच गाडी जळून पूर्णपणे खाक झालेली आहे. इथं प्रचंड चिखल आहे. त्यावेळेस जी लोक इथं आले असतील त्यांच्या काय यातना वेदना असतील. आताही इथं पाय जातात. बघा ही गाडीची अवस्था कशा प्रकारे झालेली आहे. लोकांनी गाडी पेटून दिल्यानंतर कदाचित प्रशासन या संदर्भात काय वेगळं काय करायचं ते करेल, परंतु ही वेळ का आली? शासन, वन खातं आता तरी जागा ह्या रस्त्याने इथं कसं जायचं, कसं पोचायचं? जर एवढा खराब रस्ता असेल तर या रस्त्याने ये जा करताना लोकांनी आपला माल शेतातनं बाहेर कसा काढायचा? त्याचबरोबर इथल्या मुलांनी शाळेमध्ये कसं जायचं? रस्त्याच्या दोन्ही बाजूने ऊस आहे, क्षेत्र कमी झालेली आहेत, भावाभावामध्ये वाटप झालं आहे. 1 एकर 2 एकर 1.5 एकर 3 एकर जमीन येते. त्या जमिनीमध्ये कुठलं पीक नाही घेतलं तर वर्षभर जगायचं कसं? शेतामध्ये जे पीक करतात त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारभाव नसल्यामुळे वर्षभराचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं.